नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सकाळी जर तुम्हाला 3 ते 5 या वेळेत जाग येत असेल, तर फक्त हे एक काम करा. कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या घराची प्रगती होईल. जेव्हा सकाळी तुम्ही उठता, तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला. आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते. त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही. मग असे कसे करता येईल? तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते. नात्यांसाठी असो, नोकरीसाठी असो, आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग तुमची आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच पूर्ण होते. जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचं असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील. तर मित्रांनो, आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 अशी सांगितली जाते. परंतु तरीही ही वेळ 3 वाजून 36 मिनिटापासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल, त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल. तुमचा सूर्य किती वाजता उगवतो हे पहा. त्याच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो. तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो 1.5 तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त. अशा वेळी आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा प्राप्त होतील. जर तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त 3 वाजून 36 मिनिटांनी सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरीही चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचं एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग हे कसे करायचे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही. तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचे आहे. या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजेत. जसे ते येत आहेत ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल. जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचा आहे. याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू. यावेळी तुम्ही जागे होता. शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते. तसेच यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या देखील संपतात. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तर तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. आपोआप यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल. तेव्हा
ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल. आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावाद पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल, तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. तो नामासह त्याला प्रांजल देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता, तेव्हा त्यासाठी तुम्हाला कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल, तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल. जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी. मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही. नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. मग आपल्याला प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे? जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादा नाव निवडता, तो भगवंत कोणी असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे, त्याचा जप तुम्हाला करायचा आहे. ते श्रीराम असू शकतात, श्री स्वामी समर्थ असू शकतात, दत्तगुरू असू शकतात, किंवा मग कृष्ण लल्ला किंवा येशू असू शकतात. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे. त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसला, तिथे 15 मिनिटं तुमचे जे कोणी परमेश्वर नाव घेत राहायचे आहे. तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे. ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे. ती अनुभवायची आहे. तिच्याशी एकरूप व्हायचे आहे. जेव्हा आपण एक होऊ, तेव्हा आपल्या आयुष्यात 3दा त्याच वेळी बोलायचं आहे. आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील. तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता. मग ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल, तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी. ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे. आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे. परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. आता तुमची जी काही इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण करण्यास परमेश्वर समर्थ आहे. तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल, तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला 15 मिनिटे नामजप करायचा आहे. असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनिटांनंतर कॉल कनेक्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. भक्तांनो, यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.